विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरीच आहे। फक्त 11वीच्या विद्यार्थ्यांचं नव्हे तर सरसकट या वर्षभरात सगळ्याच विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी दिसतंय। काही गोष्टींविषयी निर्णय झालेले आहेत, काही गोष्टींचे निर्णय अर्धवट आहेत, तर काही गोष्टींचे निर्णयच झालेले नाहीत। पहिलं सत्र संपत आलंय। राज्यात अजून 11वीची प्रवेश प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही। परिणामी ऑनलाईन वर्गही सुरू नाही आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य संकटात सापडलंय। 11वी प्रवेशाची पहिली फेरी म्हणजे पहिली यादी संपली होती। मात्र मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर दुसऱ्या फेरीतले प्रवेश थांबवण्यात आले। दुसऱ्या फेरीची यादीच जाहीर झाली नाही, त्यामुळे दुसऱ्या फेरीचे प्रवेश झाले नाहीत। पहिल्या फेरीचे अर्ध्याधिक प्रवेश झाले, अर्ध्याधिक प्रवेश रखडलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत त्यांचे ऑनलाईन वर्ग घेतले गेलेले नाहीत किंवा सुरू झालेले नाहीत, पण त्यांनी फी मात्र पूर्ण वर्षभराची भरलेली आहे। शिक्षण विभागाकडून ज्यांचे प्रवेश झालेत आणि ज्यांचे प्रवेश रखडलेले आहेत अशा कुणासाठीच कुठल्याच सूचना नाहीत। SEBC या आरक्षणानुसार राज्यात 4199 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला होता। गुणवत्ता यादीनुसार 78,610 विद्यार्थ्यांचा प्रवेश पूर्ण झालाय। मात्र हजारो विद्यार्थी अजून सुद्धा प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत, कारण दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी यादीच लागलेली नाही, त्यामुळे प्रवेश रखडलेले आहेत। या विद्यार्थ्यांचं दुसऱ्या फेरीचं यादी कधी लागते, मग प्रवेश कधी होतो, अशा सगळ्याच गोष्टींकडे लक्ष आहे। पालक सुद्धा चिंतेत आहेत, आपल्या विद्यार्थ्याचं होणार काय, पुढच्या वर्षी परत 12वी आहे त्याचं एक वेगळं टेन्शन, अशा सगळ्या कात्रीत विद्यार्थी अडकलेला आहे। न्यूज 18 लोकमतने म्हणूनच ही वृत्तमालिका सुरू केली आहे। आज दिवसभर या वृत्तमालिकेमध्ये आपण पालक, विद्यार्थी, शिक्षण तज्ज्ञ सगळ्यांशीच बोलत राहणार आहोत आणि काय करता येईल, या विद्यार्थ्यांची कशी सोडवणूक या सगळ्या प्रश्नातून करता येईल याविषयी बोलणार आहोत। पुण्यामधले काही विद्यार्थी आपल्या सोबत होते, ज्यांच्याशी आपण बातचीत केली। त्यांचं म्हणणं काय, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या समोरची चिंता काय या वर्षभरातली, ही जाणून घेणार आहोत। 11वी हा 12वीचा बेस आहे, त्यामुळे 11वी नीट होणं हे फार गरजेचं आहे आणि अजून आम्हाला काहीच अंदाज नाही की कधी सुरू होईल। आणि 12वी जर आमची नीट आणि 12वीचे बोर्ड जर नीट द्यायचे असतील तर 11वी नीट त्याचा अभ्यास नीट होणं आणि लगेच सुरू होणं हे फार गरजेचं आहे। आत्ता हे वर्ष संपत आलेलं आहे, पण तरी आमची अजून 11वी सुरू झाली नाही आहे। अजून आमच्या 11वीचे ॲडमिशनही झाले नाहीत। आम्हाला काहीच माहीत नाही की आमचं ॲडमिशन कधी होणार आहे, कॉलेज कधी सुरू, आम्हाला काहीच आयडिया नाही आहे की कधी सुरू होईल। आणि आता लगेच पुढच्या वर्षी आमची 12वी आहे, सो म्हणजे कॉलेज सुरू होणं हे खूप आत्ता गरजेचं आहे। आणि म्हणजे आमची एवढीच इच्छा आहे की पटकन कॉलेज सुरू होऊ दे। आम्हीच नाही आहोत, फक्त आमच्या ज्युनियर बॅच पण आहे, ती पण पुढच्या वर्षी 3-4 महिन्यात 11वीच्या ॲडमिशनसाठी येणार आहेत। आमचे जे ॲडमिशन्स झाले नाहीत लवकर, तर मग त्यांच्या पण सीट्सचा प्रॉब्लेम होणार आहे, आमच्या पण सीट्सचा प्रॉब्लेम होणार आहे। तर ह्या सगळ्यामधून त्या सगळ्यासाठीच आमची एक फक्त आर्त इच्छा आहे की आमच्या लवकरात लवकर ॲडमिशन्स व्हाव्यात आणि कॉलेज सुरू व्हावं। आम्हाला मुलांना एवढंच पाहिजे की आमचं कॉलेज लवकर सुरू होऊ दे, कारण की आत्ता अजून ॲडमिशनच झालं नाही आहेत आणि 11वी हा बेस असल्यामुळे आम्हाला पाहिजे की आमचं कॉलेज सुरू होते, म्हणजे आम्हाला काहीतरी आयडिया येईल, आम्हाला अभ्यास करायला वेळ मिळेल, सिलेबस कळेल, नक्की पुढे अजून काय कसा अभ्यास आहे आम्हाला थोडी आयडिया येईल। अजून आम्हाला काहीच माहीत नाही ह्याच्याबद्दल, सो आता थोडं टेन्शन आहे की कधी चालू होणार आहे। पालक सुद्धा काय खूप शांत नाही आहेत। त्यांना प्रश्न भेडसावतो आहे की आपल्या मुलाचं 11वीच्या प्रवेशाचं काय होणार, जर प्रवेश झाला असेल तर अभ्यासाचं काय होणार। सगळे पालक चिंतेत आहेत। बघूया पालकांनी काय आपल्या व्यथा मांडल्यात। सरकारपर्यंत तुमचा आवाज गेलाय का? ॲक्च्युली आम्ही सरकारपर्यंत आवाज पोचवण्याकरता प्रयत्न केले, म्हणजे ट्विटरवर काही ट्विट्स टाकले, फेसबुक ग्रुप केला, पुण्यातल्या अनेक शाळांचा मिळून आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप केला आहे। पण आम्हाला सरकारपर्यंत एवढं सांगायचं आहे की आमच्या मुलांचं जे काही हेळसांड चालली आहे, शैक्षणिक वर्षाचा प्रॉब्लेम आहे, तो त्यांनी मुद्दा सॉर्ट आऊट करावा। मुळातच जो सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आहे माझ्याकडे, ज्या निकालान्वये सरकारने हा निर्णय घेतला, पण सुप्रीम कोर्टाने असं कधीही म्हटलेलं नाही की तुम्ही ॲडमिशन प्रोसेस स्टे करा। त्यांनी सांगितलं आहे की जोपर्यंत मोठ्या खंडपीठाकडे या गोष्टीचा निकाल होत नाही तोपर्यंत ॲडमिशनमध्ये रिझर्वेशनचा रेफरन्स टाकू नये। याचा अर्थ असा नाही की तुम्ही ॲडमिशन प्रोसेसला स्थगिती द्यावी। कळीचा मुद्दा आहे हा की सरकार बोट दाखवते सर्वोच्च न्यायालयाकडं आणि मराठा संघटना ज्या आहेत त्या सरकारकडे बोट दाखवते, ते भरले जात आहेत विद्यार्थी। इतर राज्यांमध्ये ऑलरेडी म्हणजे उशिरा परीक्षा होऊन
रिझल्ट लागून ॲडमिशन्सही झालेल्या आहेत, परंतु इथे आपल्याकडे कशाचाच पत्ता नाही आहे. शासनाने याची गंभीर नोंद घेणं अत्यंत गरजेचं आहे. अतिशय मुलांचं भवितव्य अंधारात असल्यासारखं पालकांना वाटतंय. मुलांचं भवितव्य खरोखरच अंधारात आहे असं मला वाटतंय, कारण 10वी होऊन इतके महिने होऊन गेले तरीसुद्धा अजून ॲडमिशनचा काहीही पत्ता नाही आहे आणि कधी सुरू होणार त्याच्यासुद्धा डेट्स आम्हाला नीट कळत नाही आहेत. तर लवकरात लवकर 11वीची ॲडमिशन व्हावी, म्हणजे त्यांना 11वीचा बेस पक्का करायला जरा वेळ मिळेल आणि त्याच्यावरती त्यांचं 12वीचं भवितव्य अवलंबून आहे. सर सुरू करा म्हटलं दिवाळीनंतर वगैरे तयारी आहे? हो चालेल. आम्हाला मुलांच्या भविष्याचीच काळजी आहे की आमच्या मुलांचं वर्ष वाया जाऊ नये, हेच आम्हाला हे करायचं आहे. कोरोनाची पण भीती घालतायत किंवा अनेक गोष्टींची, तर तुम्हाला असं वाटतं का ती आता वेळ गेलेली आहे आणि आता ताबडतोब किमान ऑनलाईन तरी सुरू करा ज्यांची प्रवेश प्रक्रिया झालेली आहे? 100% हरकत नाही आहे काही चालू करायला. सगळ्या प्रकारची काळजी घेऊन चालू करता येईल. जशा मुलांच्या युनिव्हर्सिटीच्या फायनल इयर्सच्या एक्झाम्सचा विचार चालला आहे तसेच कॉलेजचा विचार करूनही पुढे जायला काही हरकत नाही आहे. आमचे प्रतिनिधी पुण्याचे अद्वैत मेहता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, पालकांशी संवाद साधला. काय म्हणणं आहे, काय चिंता आहे त्यांची आपण बघतोय. आता जाऊया कोकणामध्ये. आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर आपल्या सोबत आहेत. काय नेमक्या विद्यार्थी आणि पालकांच्या व्यथा आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे 11वी प्रवेशासंदर्भात, त्याविषयी बोलूया. दिनेश, काय सांगाल, कोकणातली परिस्थिती, किती कॉलेजेस आहेत, किती विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेले आहेत आणि ज्यांचे प्रवेश झालेले आहेत त्यांचे अजून काही प्रश्न आहेत, म्हणजे फीचा प्रश्न असेल किंवा ऑनलाईन क्लासेसचा प्रश्न असेल, काय सांगाल? सुवर्णा, मुळात इकडे ज्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आहेत त्यांनी 11वीची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती आपल्या पद्धतीवर नुसती करून ठेवली आहे. त्याला मान्यता नाही, कारण जोपर्यंत कोर्टाचा निर्णय लागत नाही, आरक्षणासंदर्भातले निर्णय होत नाहीत किंवा आणखी शासनाच्या स्पष्ट गाईडलाईन्स येत नाहीत तोपर्यंत या काही अधिकृत प्रवेश प्रक्रिया मानता येणार नाहीत. परंतु त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि त्यांनी बऱ्याच महाविद्यालयांनी इथे ऑनलाईन शिक्षण सुरू केलेलं आहे शिक्षकांनी. परंतु हे सगळं अधांतरी आहे. ही सगळी मुलं आहेत ग्रामीण भागातली, यांना खरं तर या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी जे लेक्चर्स दिले जातात ते त्यांना नेटवर्क मिळत नसल्यामुळे ते पण मिळत नाहीत. तू 11वीचा आता सायन्सचा विद्यार्थी आहेस, तुला काय अडचणी येत आहेत? अडचणी म्हणजे असं म्हटलं गेलं तर घरी आपण अभ्यास मुळात होतच नसतो, त्यामुळे लहान भाऊ बहीण असले तर खेळत असतात, त्यामुळे डिस्ट्रॅक्शन्स होतात व जास्त वेळ मोबाईलवर राहिल्यामुळे डोळ्यांना पण खूप त्रास होतो व आपले अभ्यास पण नीट होत नसतो. त्यामुळे नेटवर्क मिळतं का तुम्हाला तिकडे ग्रामीण भागामध्ये? नेटवर्क एवढं मिळत नाही, पण ते शोधावं खूप कुठे कुठे जावं लागतं, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. जे समोर शिक्षणासमोर शिकलेलं चांगलं असतं, ऑनलाईन शिकलेलं एवढं बरोबर वाटतं. शिक्षकांसमोर शिकायला मिळेल वाटतं तुम्हाला? काय तुमची मागणी काय आहे? शाळा सुरू व्हायला पाहिजेत, कॉलेजेस प्रवेश व्हायला पाहिजेत अजून? हो, व्हायलाच हवेत. काय अडचणी आहे तुझ्या? ऑनलाईन नेट मिळत नाही. ऑनलाईन अभ्यास सुरू केला तर नेट मिळणार नाही आणि नेट मिळत नाही. तुझं पण नेटवर्कच भेटत नाही. नेटवर्क हे असं आहे की मुळात त्यांच्या प्रवेश प्रक्रिया ज्या आहेत या अजूनही ह्या हायस्कूलचे कसाल हायस्कूल इथे आहे, त्या हायस्कूलचे मुख्याध्यापक आपल्याबरोबर आहेत. त्यांना काय सूचना आहेत शासनाच्या, सरकारकडून काय निर्देश आलेत का विचारूया. सर, 11वीची प्रवेश प्रक्रिया तुम्ही तुमच्या लेवलला केलीत, परंतु शिक्षण अजूनही सुरू झालेलं नाही, मुलांचे तुम्ही ऑफलाईन करू शकत नाही, प्रॅक्टिकल्सच्या अडचणी आहेत. सरकार काय म्हणतंय, प्रशासनाचे निर्देश काय आहेत? प्रशासनाने तांत्रिकदृष्ट्या म्हणजे टेक्निकली फक्त आपल्या 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष 2020-21 सुरू केलेलं आहे, परंतु तिथपासून आजपर्यंत 7-8 महिने स्पष्ट असे आदेश काही झालेले नाहीत. त्या दरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबत बऱ्याच वेळा सूचना आल्यात, परंतु प्रॅक्टिकली ती बाब अतिशय उतरत नाहीत. आणि शक्यतो प्रशासकीय लेवलवरून किंवा जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी या कार्यालयांकडून ठोस अशी भूमिका कोणत्याही प्रकारची घेतली जात नाहीत, जबाबदारी घेत नाहीत. ते जबाबदारी फक्त शालेय व्यवस्थापन समिती किंवा शाळा समिती किंवा तत्कालीन मुख्याध्यापक यांच्यावर सोडतायत. परंतु एखादं पत्र असं टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबत प्रॅक्टिकली जर शाळांपर्यंत पोहोचलं ते अजून होत नाही, ते अजून अजिबात होत नाहीत. आता आमची शालेय समिती तयार आहे, मुख्याध्यापक तयार आहेत, शिक्षक तयार आहेत. सोशल डिस्टन्सिंग किंवा त्यांचे कोरोना-19 संदर्भातले सगळे नियम पाळून सगळ्या सिंधुदुर्गातील संस्था ह्या शाळा सुरू करण्यासाठी तयार आहेत. परंतु एक ऑथेंटिक लेटर असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आम्ही आत्तासुद्धा करू, परंतु पुन्हा जिल्हाधिकारी म्हणतील की आमचं पत्र नसताना तुम्ही कशी काय शाळा बरोबर. हा सगळा घोळ सरकारने घातलेला आहे. खरं तर या सगळ्या एकतर ऑनलाईन परीक्षांचा बोजवारा उडाला सगळा, आता पुन्हा हे शिक्षणाच्या 11वीच्या प्रवेश मुलांचं भवितव्य काय?
नाही, जसं आमचं मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष जिल्ह्याचे जसं म्हणाले, ती गोष्ट अत्यंत खरी आहे की शिक्षक तयार आहेत, आमचे सगळे शालेय समिती म्हणजे आम्ही सर्व संचालक मंडळी ती यासाठी तयार आहोत. आम्ही शाळेतही सगळ्या व्यवस्था करू शकतो. म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसमध्ये जे काय आपल्याला चालू व्हायला पाहिजे ना, तर शाळेमध्ये आपण करू शकतो. पण विद्यार्थी घरापासून शाळेपर्यंत येण्याचा जो मधला कालावधी आहे त्याची जबाबदारी संस्था किंवा शिक्षक घेऊ शकत नाही. यासाठी ते म्हणाले तसं कोणाचा तरी शासनाचे एक स्पष्ट निर्देश पाहिजेत आणि त्याच्या काही सूचना पाहिजेत. आता सगळ्यांना सवयच झाली आहे कोरोनाच्या कालामध्ये की नियम सगळे पाळणं, तर ते करून आम्ही चालू करू शकतो. खूप वाईट वाटतं की आमची जी शाळा आहे ते 300 मुलं साधारणतः आमच्याकडे 11वीमध्ये प्रवेश घेतलेली आहेत आणि आजूबाजूच्या 10 गावांमधली ही सगळी मुलं आहेत आणि ह्या सगळ्या 10 गावच्या मुलांचं इतक्या 300 मुलांचं नुकसान आमच्या एका संस्थेमध्ये होतं. तर ही गोष्ट फारच वाईट आहे आणि जसं म्हटलं असं आमच्या इकडे नेटवर्कचाही फार प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धत कितीही चालू केली तरी 11वीसारख्या लहान मुलांना ती गळी उतरेल किंवा अभ्यासामध्ये सोपं होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे शासनाकडे एक विनंती आहे की त्यांनी याबाबत ठोस काही निर्णय घ्यावा आणि उरलेलं वर्ष चालू करावं. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये याची खबरदारी खरं तर आत्ता शासनाने घ्यायला हवी. शाळा व्यवस्था करायला तयार आहेत, विद्यार्थ्यांना शिकवायला तयार आहेत शाळांमध्ये. त्यांना एक पत्र पाहिजेत, आदेश पाहिजेत, तर ते आले नसल्यामुळे या सगळ्या राजकारणामध्ये या विद्यार्थ्यांचं पण सुवर्ण खूप नुकसान होत आहे. नक्की दिनेश, धन्यवाद. आपण सविस्तर चर्चा विद्यार्थ्यांशी आणि काही शिक्षकांशी केल्याबद्दल. पण कोकणामध्ये काही बहुतांश कॉलेजेसमध्ये एक वेगळं चित्र बघायला मिळत आहे. प्रवेश प्रक्रिया 11वीची पूर्ण करण्यात आलेली आहे बहुतांश कॉलेजेसमध्ये आणि ऑनलाईन क्लासेस सुद्धा सुरू झालेले आहेत, ऑनलाईन शिक्षण सुद्धा सुरू झालेलं आहे. फक्त सरकारकडून अजून कुठलेही स्पष्ट आदेश नसल्या कारणाने, निर्देश नसल्या कारणाने संभ्रमावस्था तिथेही कायम आहे. एक आपण फक्त अशी आशा करूया की जेव्हा महाराष्ट्रभरामध्ये या संदर्भातले निर्णय होतील तेव्हा त्याचा कुठलाही विपरीत किंवा विचित्र परिणाम हा कोकणातल्या या सगळ्या विद्यार्थ्यांवर होऊ नये ज्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरू झालेलं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शिक्षण विभागाची अतिशय दयनीय अवस्था करून ठेवलेली आहे. अजून लेक्चर सुरू नाही झाले तर ऐन टायमाला आमच्या एक्झाम्स झाल्या तर आम्ही कुठून अभ्यास करायचा. आणि 1 ऑगस्टला ॲडमिशनची प्रोसेस चालू झाली होती, पण पहिली लिस्ट लागली नंतर सेकंड लिस्ट लागलीच नाही. विद्यार्थ्यांना याच्याबद्दल कुठलीच माहिती नाही की आपलं भविष्य सुरक्षित आहे की नाही. निर्णय अपेक्षित आहे त्याच्याविषयी. मात्र त्याआधी आपण एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवारांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. मुंबईतील ब्रिज कँडी या रुग्णालयात त्यांना दाखल केलं गेलं आहे. अजित पवारांना गेले काही दिवस कोरोनाची लक्षणं आढळत होती म्हणून त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केलेलं होतं. कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची लक्षणं नाहीयेत असं समोर आलेलं आहे. त्यांना स्वतःला तर नाहीच आहेत, पण इतर सदस्यांना सुद्धा कोरोनाची लक्षणं नाहीयेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे. त्यांचं रुटीन चेकअप सुद्धा त्याचसोबत केलं जाणार आहे. कोरोना चाचणी त्यांची पुन्हा होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते. अजित पवारांचं CT स्कॅन नॉर्मल आलेलं आहे. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. सागर, काय अपडेट? आज सकाळी ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे. अर्थात त्यांना लक्षणं नाही आहेत पण खबरदारी म्हणून ऍडमिट केल्याचं उपमुख्यमंत्री कार्यालयाकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्यांच्या छातीचा रिपोर्ट जो CT स्कॅनचा असतो, कोरोनामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो, तो देखील नॉर्मल आहे. कोरोना टेस्ट ज्या दिवशी 4 दिवसांपूर्वी केली होती ती देखील निगेटिव्ह आली होती. आज परत एकदा कोरोनाची चाचणी केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. कदाचित त्याचा रिपोर्ट आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्यापर्यंत येईल असं सांगण्यात केलेलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या परिवारामध्ये कुणालाही लागण झाली नाही हेही सांगण्यात आलेलं आहे. पण चर्चा जी राजकीय गॉसिप मोठ्या प्रमाणात सुरू होती त्याला पूर्णविराम देण्याचं काम उपमुख्यमंत्री कार्यालयाकडनं करण्यात आलेलं आहे. स्वतः अजित पवार यांच्या कार्यालयातनं स्वतः सांगण्यात आलेलं आहे की त्यांना कोणतीही लक्षणं नाही आहेत पण खबरदारी म्हणून ब्रिज कँडीमध्ये हॉस्पिटलमध्ये अजित पवारांना ऍडमिट केलेलं आहे. पुढचे 3 ते 4 दिवस ते ऍडमिट राहतील असं सांगण्यात आलेलं आहे. नक्की, धन्यवाद सागर आपण माहिती दिल्याबद्दल. आणि अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे आपण वळतोय. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीकरता आज मराठा क्रांती मोर्चातर्फे आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या बागेमध्ये हे आंदोलन होणार आहे. छत्रपती संभाजीराजे या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी माहिती मिळते आहे. कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त वांद्रे इथल्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे. संभाजीराजे छत्रपती या कार्यक्रमाला हजेरी लावतील असं कळतं आहे. मराठा समाजाच्या
मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रोश आंदोलनाला आज सुरुवात होती आणि वांद्रेच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक बाग आहे, तिथे हे आंदोलन केलं जाणार आहे. एक छोटेखानी कार्यक्रम सुद्धा असणार आहे. या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीराजे उपस्थित राहतील. कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली आहे. पोलीस बंदोबस्त मोठा वांद्रे आणि आजूबाजूच्या परिसरात ठेवला गेला. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे थेट जाऊया आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रणाली, एका बाजूला मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्या कारणाने वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियांवर त्याचा परिणाम होतो आहे, याविषयी आपण बोलतोय आपल्या वृत्त मालिकेमध्ये. दुसरीकडे वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरची जी बाग आहे तिथं आज मराठा क्रांती मोर्चाचा कार्यक्रम होतोय, आंदोलन होतंय. काय अधिक कळतंय त्याविषयी? जो विषय आज आपण घेतलेला आहे सुवर्णा, विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी राहिलंय, तेच म्हणणं आहे मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या लोकांचं. आणि कुठे त्यांचं असं म्हणणं आहे की कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टीसाठी मराठा आरक्षणाला किंवा एकूणच मराठा क्रांती मोर्चाला जबाबदार धरलेलं जात आहे. तर तसं नाहीये. आम्हाला सुद्धा विद्यार्थ्यांच्या भविष्याची तेवढीच चिंता आहे आणि त्याच्यासाठी म्हणूनच कुठे ना कुठे शासनावर एक दबाव निर्माण करण्यासाठीचं आजचं आंदोलन जे ते घेतलं जात आहे. मराठा समाजाच्या जे आरक्षण आहे त्या आरक्षणामुळे सगळ्या ऍडमिशन रखडलेल्या आहेत, असा कुठेतरी एक नकारात्मक सूर उठताना दिसतो आहे. आणि उद्या हिअरिंग होणार आहे, त्यावर विशेषतः राज्य शासनावर दबाव निर्माण करण्यासाठी आजचं आंदोलन होत आहे का? नाही, असा विषय नाहीये. कसं आहे, मराठा समाज एकतर कोणाच्या ह्याच्यातलं घेत नाहीये, कोणाच्या हक्काचं मागत नाही, कोणाच्या थाळीतलं घेत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि आमचं जे आरक्षण आहे तेच आम्ही मागत आहोत. आम्ही कोणाच्या हक्काचं घेतलेलं नाहीये आणि आम्हाला कोणाच्या ताटातलं हवंही नाहीये. पण ज्या पद्धतीनं आता सध्या ऍडमिशन प्रक्रिया रखडलेल्या आहेत, मग ते सर्वसामान्य विद्यार्थी असो किंवा मराठा समाजाचे विद्यार्थी असो, सगळ्यांचाच एक मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण झालेला आहे. नाही, तो सर्वस्वी निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आम्ही काही बोलू शकत नाही, कारण तो आमचा पार्ट नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला आमचं आरक्षण आहे किंवा आमचे जे मराठी बांधव आहेत, मराठी विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर जो अन्याय होतो आहे ना, तो अन्याय होऊ नये आणि भविष्यात तशा घटना घडू नये. आता मध्यंतरी आम्ही ज्यावेळेला नवी मुंबईमध्ये आंदोलन घेतलं मराठा क्रांती मोर्चाचं, त्याच्यामध्ये आम्हाला राज्य शासनाने स्थगिती दिली MPSCच्या याच्यामध्ये. तर त्या राज्य शासनाला आम्ही त्याविषयी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. पण भविष्यात पुढं आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहिजे आणि मराठ्यांचा हक्क मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आज आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? संभाजीराजे येणार आहेत असं आम्ही ऐकून आहोत. नेमकं कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे? आता कसं आहे, छत्रपती संभाजीराजे महाराज आणि सकल मराठा समाज यांच्या नेतृत्वाखाली संभाजी महाराज थोडा वेळ तिकडे येतील. आल्यानंतर पुढची दिशा जे काही ध्येय धोरण आहेत ते मराठांच्या माध्यमातून ते स्वतः निर्णय घेतील आणि तो आम्ही मान्य करू. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत जितकं मराठा समाजाने कायम शक्तीप्रदर्शन केलंय, तुलनेत शक्तीप्रदर्शन कमी आहे. कोरोनाचा हा परिणाम आहे का आणि कशा पद्धतीने आज किती लोक इथे उपस्थित राहू शकतील? नाही, कसं आहे, मराठा समाज सर्व पहिल्यापासूनच सर्व हिताचं काम करत असतो आणि कोरोनामुळे आम्हाला सोशल डिस्टन्सिंग असेल, शासनाचे काही नियम असतात कोविडच्या माध्यमातून, ते सगळे त्या सगळ्या नियमांचं पालन करूनच आम्ही पुढचे जे आहे ते आमचे आखत आहोत. नक्की. सुवर्णा, इथं येताना सुद्धा आम्हाला सुद्धा इथं प्रत्येक ठिकाणी हात सॅनिटाईज करायला लावण्यात आलं होतं. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आम्हाला इथं येताना सुद्धा सांगण्यात आलं होतं. त्यामुळे कोविडच्या पार्श्वभूमीवर सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आज इथं छोटेखानी एक कार्यक्रम सुद्धा होणार आहे आणि आपण बघतो आहोत उद्या या संदर्भात जी काही याचिकेवर सुनावणी होणार आहे त्याबद्दल राज्य शासनावर दबाव निर्माण करण्यासाठी आजचं हे आंदोलन केलं जातं. नक्की. धन्यवाद प्रणाली, माहिती दिल्याबद्दल. कार्यक्रम सुरू होईल तेव्हा त्याचे अपडेट्स आम्ही तुझ्याकडनं घेऊ. आत्ता मात्र या घडीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातली बातमी आहे. ते कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. आता या घडीला असं कळतं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना झालेला आहे. त्यांना सकाळीच ब्रीच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं रुटीन चेकअप तर होतंच, पण त्यांना काही कोरोनाची लक्षणं दिसत होती म्हणून त्यांनी आधीच मागचे काही दिवस स्वतःला होम क्वारंटाईन करून ठेवलेलं होतं. अजित पवारांना कोरोनाची कुठली लक्षणं नाही आहेत, पण ते कोरोना पॉझिटिव्ह निघालेले आहेत. ही या घडीची आत्ताची ताजी माहिती आपल्याला मिळते आहे. सिटी स्कॅन त्यांचं करण्यात आलं होतं, तिथेही त्यांना पॅच दिसला नाही त्यांच्या सिटी स्कॅनमध्ये. पण असं असताना सुद्धा ते कोरोना पॉझिटिव्ह निघालेत. नेमकं काय घडलं आहे, नेमकी ही माहिती समोर आली आहे, या सगळ्याविषयी आपण सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलूया. सागर, अगदी काही क्षणापूर्वी आपण बोलत होतो सिटी स्कॅनचा रिपोर्ट त्यांचा नॉर्मल होता, त्यात पॅच दिसत नव्हता, पण आता ते पॉझिटिव्ह असल्याचं कळतं आहे. काय अपडेट? आता उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं आहे की अजित पवार यांची
कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यामुळे त्यांना खबरदारी म्हणून ब्रिज कँडीमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे. अर्थात त्यांना कोणतीही लक्षणं नाही आहेत तरी देखील खबरदारी म्हणून त्यांना ब्रिज कँडीमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे. त्यांच्या छातीचा सीटी स्कॅन जो रिपोर्ट होता तो नॉर्मल होता, पण जी टेस्ट आज सकाळी करण्यात आलेली रात्री त्याला सॅम्पल घेतले होते उशिरा, त्याचे रिपोर्ट आता काही वेळापूर्वी आलेले आहेत आणि ती कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे ब्रिज कँडीमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे. आज देखील वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातील असं सांगण्यात आलेलं आहे आणि पुढील काही दिवस अजित पवार हे ब्रिज कँडीमध्येच राहतील. अजित पवार यांच्या वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये मी परत कार्यरत राहीन. तुर्तास माझी प्रकृती ठीक आहे, कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही आहे, असं स्वतःचा खुलासा अजित पवार यांनी केला आहे. नक्की सागर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. अजित पवार हे कोरोना पॉझिटिव्ह निघालेले आहेत. खरं तर काही लक्षणं त्यांना दिसली म्हणून त्यांनी स्वतःला आधीच होम क्वारंटाईन केलेलं होतं. आत्ता मात्र कुठल्याही प्रकारची त्यांना लक्षणं नाहीत. खबरदारी म्हणून ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये त्यांनी स्वतःला दाखल करून घेतलेलं आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे, कुणीही काळजी करण्याचं कारण नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. वृत्तमालिका विद्यार्थ्यांचा आवाज आहे. 11वीचे विद्यार्थी पहिल्या फेरीमध्ये ज्यांची नावं आली त्यांच्या बहुतांश विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स झाल्या, पण म्हणजे त्यांनी पूर्ण फी सुद्धा वर्षभराची भरलेली आहे, पण त्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले नाहीत. आता तर अर्धी टर्म संपत आलेली आहे. दुसरी फेरी आणि पुढच्या सगळ्या दुसऱ्या फेरीनंतरच्या फेऱ्या ज्यांचे ॲडमिशन्सच झालेले नाही, त्यामुळे आता करायचं काय? पुढच्या वर्षी 12वी आहे, त्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे ताण या विद्यार्थ्यांना आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आज आंदोलन याच विषयावर मुख्य शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या करतं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी या सगळ्याविषयीच चर्चा केली आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. पहिल्या फेरीमध्ये 30,000 जणांचा प्रवेश झाला होता, मात्र जवळपास 75,000 जणांचा प्रवेश जो आहे तो लटकलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. आपल्यासोबत अनिल आहेत, जे अभाविपचे पुण्याचे प्रमुख आहेत. त्यांच्यापासून सुरुवात करू. अनिल ठोंबरेपासून नेमक्या याच विषयावरती आंदोलन घेत आहे, काय म्हणणं आहे आपलं? महाराष्ट्रातील तिघाडी सरकारनं शिक्षण विभागाची अतिशय दयनीय अवस्था करून ठेवलेली आहे. आपण पाहतोय की अनेक राज्यांमध्ये 11वीच्या प्रवेश प्रक्रिया संपलेल्या देखील आहेत, परंतु महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही आहे. पहिली फेरी झाली, त्याच्यानंतर स्थगिती आली आणि या सरकारनं त्याच्यावरती कोणताच निर्णय अजून घेतलेला नाही आहे. अनेक पालक वर्ग, अनेक विद्यार्थी मानसिक त्रासाखाली आज आहेत. 11वीचा प्रवेश झाल्या न कारणास्तव अनेक विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतोय. विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही याच्यावरती अनेक ठिकाणी आज आंदोलन करतोय. पण मला सांगा की काय त्रासाला नेमकं सामोरं जावं लागतंय विद्यार्थी म्हणून? मार्चमध्ये विद्यार्थ्यांचे एक्झाम झालेले आहेत, आज ऑक्टोबर चालू आहे. गेली 7 महिने विद्यार्थ्यांना याच्याबद्दल कुठलीच माहिती नाही की आपलं भविष्य सुरक्षित आहे की नाही. आज माझा एक प्रश्न आहे, जर अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात येऊ शकत होती एका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं, मग पूर्वतयारी शासन म्हणून तुम्ही का केली नाहीत? आज 35,000, फक्त आपण जर मराठा समाजाचा विचार केला, 35,000 मराठा समाजाच्या मुलांना माहीत नाही की आमचं ॲडमिशन होणार आहे की नाही. बाकीचा तर विषय आपण विद्यार्थ्यांचा भरले जातात. एक विद्यार्थिनी पण आहे सुवर्ण आपल्यासोबत, जी 11वीला आहे. पहिल्या फेरीमध्ये तुला प्रवेश मिळाला आहे? हो, मला पहिल्या फेरीमध्ये प्रवेश भेटला आहे. पण मग आता काय? आता काही विद्यार्थ्यांचे प्रवेशच झाले नाही आहेत, कारण की ती फेरीसुद्धा 30 ऑक्टोबरला झाली आहे आणि नंतरनी ॲडमिशन माझं 7 सप्टेंबरला झालं आणि दुसरी फेरी ही 6 तारखेला लागणार होती ऑक्टोबरच्या, पण ती झालीच नाही आणखी. आता सध्या काय अपेक्षा आहे? लवकरात लवकर निर्णय घ्यावा. लवकरात लवकर सरकारने निर्णय घेतला पाहिजे, कारण की आमचा अभ्यास व्हायला पाहिजे. जर पुढच्या वर्षी आमची बोर्डाची परीक्षा आहे 12वीची आणि जर आत्ताच आमचं जरी सरकारने भरपाई केली की आम्हाला ढकलपास केलं, पण पुढच्या वर्षी आम्हाला त्याचा खूप त्रास होईल विद्यार्थी. असे सगळे गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहेत की आता आम्ही वर्षभराची फी भरली आहे तर त्याचं काय होणार? आमचे ऑनलाईन क्लासेस कधी सुरू होणार? ॲडमिशन्सच काहींच्या झालेले नाही, त्यांचं काय होणार? आणि हे वर्ष जर असंच जातं आहे तर मग पुढच्या वर्षी तर आमची 12वी आहे, मग आम्ही त्या वेळेला काय करायचं? या सगळ्या विषयी आपण बोलतो आहोत. अर्थातच सरकार दरबारी हा प्रश्न पोहोचवण्याचा प्रयत्न, शिक्षण विभागापर्यंत हा प्रश्न पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. एक छोटा ब्रेक, लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18. वृत्तमालिकेविषयी तर आपण बोलत राहणार आहोत, मात्र नाशिकमधून बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातील सगळ्याच म्हणजे 15 प्रमुख आणि 4
बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद आहे. केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर निर्बंध घातलेले आहेत. त्याचा विरोध म्हणून व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. व्यापारी आणि किरकोळ विक्रेते दोघांनीही ही मर्यादा पाळणं शक्य नाहीये अशी भूमिका मांडलेली आहे. यामुळे कांद्याची सगळी प्रकारची वाहतूक ठप्प झालेली आहे. या सगळ्यासह आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. परत काही क्षणात भेटूया ताज्या घडामोडींसह. पहा फक्त न्यूज18 लोकमत. शिक्षण विभागाची अतिशय दयनीय अवस्था करून ठेवलेली आहे. अजून लेक्चर्सच सुरू नाही झाले तर ऐन टायमाला आमच्या एक्झाम्स झाल्या तर आम्ही कुठून अभ्यास करायचा. आणि 1 ऑगस्टला ॲडमिशनची प्रोसेस चालू झाली होती, पण पहिली लिस्ट लागली नंतर सेकंड लिस्ट लागलीच नाही. विद्यार्थ्यांना याच्याबद्दल कुठलीच माहिती नाही की आपलं